टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 100 वर्षाचं ब्रिटिशकालीन इतिहास असलेलं आणि इगतपुरीचं वैभव असलेलं हे ते रेल्वे हॉस्पिटल, हे रेल्वे हॉस्पिटल जे आहे ते आता बंद होण्याच्या मार्गावर आहे। 1923 साली स्थापन झालेले हॉस्पिटल तेव्हा येथे झाशी, भुसावळ आणि महाराष्ट्राच्या अनेक कोपऱ्यातून जे रुग्ण आहेत ते येथे उपचारासाठी येत होते। येथे मोठ्या प्रमाणात मेजर शस्त्रक्रिया होत होत्या, येथे टीबी वॉर्ड होतं, येथे बर्न वॉर्ड होतं आणि मोठमोठ्या अत्याधुनिक मशिनरी या रुग्णालयात होत्या। मात्र 1998 नंतर हे रुग्णालय हळूहळू जे आहे ते आपली जी वैभवाचा जो काळ होता तो काळ नंतर 1998 नंतर याला ओसरती लागलेली आहे आणि आता इथे फक्त जे आहेत सर्दी, खोकला आणि तापाचं औषध दिलं जातं। इथे जर एखादी घाटात मोठी दुर्घटना जर घडली तर गोल्डन आवरमध्ये उपचार जो मिळवण्याचा प्रयत्न असतो त्या गोल्डन उपचार रुग्णांना मिळणार नाही आणि त्यांना थेट कल्याण किंवा नाशिक रोड येथील जे रेल्वेने टायअप केलेले दवाखाने त्याच्यात रुग्णांना त्याच्यासाठी जे आहे ते भरती करावं लागणार आहे। अजूनही जे सेंट्रल रेल्वे मजदूर संघ जो आहे त्यांनी या बाबतीत जे आहे ICU वॉर्ड येथे पुन्हा सुरू करून त्याची संख्या वाढवण्याचे सांगितलेले आहे आणि लवकरच हे न केल्यास सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने येत्या काही दिवसातच धरणे आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।